we are here with an ecological expert, and I would like him to introduce himself. Sir. Yeah, hello, hi. So I'm Gurudas Dulkar and we are standing here at the Bun Garden, which is just below the Bun Garden new bridge. जॉगर्स पार्क आमच्या पाठीशी आहे आणि वी आर नाव लुकिंग टुवर्ड्स द रिव्हर आणि सगळ्यात जास्त झपाट्याने काम ह्या भागात चाललेलं आहे म्हणून आज आम्ही इकडे आलो आहे. तर टुडे वील टॉक अ लिटल बिट अबाउट एम्बँकमेंट्स अँड व्हॉट द कन्सल्टंट अँड हिज रिपोर्ट हॅज बीन सेइंग ऑल अलॉंग फॉर द लास्ट कपल ऑफ इयर्स. सो कन्सल्टंटचं असं म्हणणं आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ऑल दी एम्बँकमेंट्स विल हॅव नॅचरल मटेरियल्स आणि आम्ही त्यांना दरवेळेस सांगत आलो आहे की तुम्ही साबरमतीसारखं सिमेंट कॉन्क्रीट RCC वापरणार आहात का, तर ते म्हणतो की आम्ही नाही वापरणार आहे, दे विल बी नॅचरल मटेरियल्स. सो देअरफॉर हिअर वी आर टू सी व्हॉट आर द नॅचरल मटेरियल्स दे आर युझिंग अँड व्हॉट इज द नॅचरल एम्बँकमेंट. तर आता स्टार्टिंग विथ दिस पर्टिक्युलर एरिया, आपण आत्ता जिथे उभे आहोत, तुम्ही जर 2 वर्षापूर्वी इथे आला असता तर ह्या सगळ्या लेवल खाली गेलेली असते, म्हणजे साधारण नदीच्यापेक्षा थोडीशी जस्ट वरती होती लेवल. त्यामुळे पहिला गोष्ट म्हणजे त्यांनी काय टाकलं आहे, तर त्यांनी दुसरीकडनं माती आणि डबर आणून भरलेलं आहे, याची लेवल वाढवलेली आहे. ही लेवल वाढवल्यावरती पहिलं काय दिसतं आपल्याला की ही सगळी जी करंजाची झाडी आहे ही साधारण आपल्या नाका किंवा डोक्यापर्यंत आलेली आहे. जी पूर्वी आपल्यापेक्षा उंच होती ती आज सबमर्ज झालेली आहे. ते सगळं दिसतंय बघा, याची मुळं खूप खाली गेली आहेत. हा पहिला भाग झाला. दुसरा त्यांचा सर्वात नॅचरल मटेरियल तुम्हाला मी दाखवतो, तो हा जिओ टेक्स्टाईल्स म्हणतात त्याला. ह्या जिओ टेक्स्टाईल्सचे रोल्स पडलेले आहेत तिकडे, मी आता दाखवीन तुम्हाला थोड्या वेळाने. जिओ टेक्स्टाईल म्हणजे काय असतं की हे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन आणि पॉलिप्रॉपिलिन म्हणजे HDPE आणि PP या दोन्हीपैकी एक मटेरियल वापरलेलं असतं आणि याचं नॉन वोव्हन फॅब्रिक केलेलं असतं. हे जाड नॉन वोव्हन फॅब्रिक आहे बघा. हे फॅब्रिक म्हणजे हे काय आहे की HDPE नॅचरली अवेलेबल आहे का निसर्गात? नाही. PP अवेलेबल आहे का निसर्गात नॅचरली? तर नाही. हे दोन्ही फॉसिल फ्युएलपासून तयार केलेले आहेत, तर ह्याला हे लोक नॅचरल मटेरियल म्हणतात. हे नॅचरल मटेरियल पूर्णपणे तुम्हाला इकडनं दिसत असेल सगळं, इट इज द इंटरफेस बिटवीन द सॉईल अँड द रॉक, ह्या दोन्हीच्या मध्ये ते घातलेलं आहे. मग ह्यांनी काय होणार आहे की ह्यांनी पूर्ण जी ऊर्जा आणि पदार्थाची देवाणघेवाण असते ॲक्वेटिक इकोसिस्टीम आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये, जो एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी होतो, याला हे एक इम्परवियस बॅरियर तयार होतो आणि ह्या बॅरियरवरती त्यांनी दगड वापरलेले. आता दगड नॅचरल मटेरियल्स आहेत का? तर 100% हो, आणि आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर काहीतरी तरी नॅचरल मटेरियल्स वापरलेत. पण मग आपला कंप्लेंट काय आहे? तर मग आपली कंप्लेंट काय आहे बघा. आता तुम्ही थोडे जर पुढे गेलात तर इथे मी आत्ता जिथे उभा आहे तिथे नॅचरल एम्बँकमेंट असेल, म्हणजे मातीची एम्बँकमेंट असेल आणि मध्ये मध्ये दगडं असतील. आज हे पूर्णपणे काढून टाकून दगडाची एम्बँकमेंट केलेली आहे आणि खाली माती आहे. तर ह्या सगळ्या दगडांनी काय होणार आहे बघा तुम्ही. आता आत्ताचं टेम्परेचर जे आहे हवेमधलं, आपण मेमध्ये आहोत, साधारण हे टेम्परेचर 22-25 डिग्री सेंटीग्रेड असेल. पुण्यामध्ये दुपारचं टेम्परेचर 40 जातं आहे सध्या, तुम्हाला माहिती आहे. 40-45 डिग्री जेव्हा टेम्परेचर जातं तेव्हा रेडिओ ॲक्टिव्ह हीट, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्या तिन्ही प्रकारे हे काळा पाषाण सगळ्यात हीट ॲब्झॉर्ब करतं. हीट ॲब्झॉर्ब झाली की संध्याकाळचं टेम्परेचर खाली उतरायला लागतं. पुण्यामध्ये लकीली आपल्याला फॉर्च्युनेटली वी हॅव अ लिटल लोअर टेम्परेचर इन द इव्हनिंग्स. इट गोज डाऊन टू अराउंड अगेन 28-29 डिग्री सेंटीग्रेड. ते जेव्हा होतं तेव्हा थर्मल डिफरन्स बिटवीन द रॉक्स अँड द ॲटमॉस्फिअर होतं. म्हणजे काय होईल की संध्याकाळभर पूर्ण ह्यातनं हीटचं उत्सर्जन होतं आणि हवेत जातं. त्यामुळे इफ यू कम हिअर इन द इव्हनिंग दिस विल बी मच वॉर्मर दॅन इट वॉज इन द आफ्टरनून, कारण हे ॲब्झॉर्ब झालेली हीट रिलीज होते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की हे इतके जेव्हा दगड तापतात तेव्हा हे कुठलेही आत्ता ते लॅपिंग्स वगैरे किंवा कूट्स आहेत तिकडे दिसत आहेत आपल्याला, किंवा स्पॉटबिल डक्स दिसत आहेत, या सगळ्यांना कोणालाही बँकचा वापर करता येत नाही, कारण तो तापलेला असतो बँक, आणि हा वापर पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे एक्सचेंज बिटवीन ॲक्वेटिक इकोसिस्टीम आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम हा वी आर कम्प्लिटली क्लोजिंग ऑफ. म्हणजे एक तर जिओ टेक्स्टाईल, दुसरं म्हणजे दुसरीकडनं आणून टाकलेली सॉईल, आणि तिसरं म्हणजे हे रॉक. आता हा पाषाण कुठनं आणलेला आहे? तुम्ही पुणे मुंबई जाताना तळोजाला बघाल मोठ्या खाणी आहेत, साताऱ्याला बघाल मोठ्या खाणी आहेत, हे सगळे डोंगर पोखरलेत. म्हणजे तुम्ही माउंटन इकोसिस्टीम काढताय आणि रिव्हर इकोसिस्टीममध्ये घालून टाकताय. हा एक मोठा हस्तक्षेप आपण करतोय. तर हे कुठल्या बेसिसवर नॅचरल आहे?
हे आम्हाला कळत नाही. म्हणजे ही अशी बँक जी आहे ही कुठल्याही नदीवर भारतातल्या गेल्यावर तुम्ही नैसर्गिकरीतीने ही बँक दिसणार नाही आहे तुम्हाला. ही आर्टिफिशियली क्रिएटेड बँक आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरल मटेरियल्स वापरा, नाही तर सिमेंट कॉन्क्रीट वापरा. इट इज कम्प्लिटली इरेलिव्हंट व्हॉट यू यूज. यू आर क्रिएटिंग अन आर्टिफिशियल एम्बँकमेंट विच इज गोइंग टू स्टॉप द एक्सचेंज बिटवीन ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. तर रायपेरियन झोन जो असतो तो रायपेरियन झोन इज दॅट इंटरफेस बिटवीन द ॲक्वेटिक अँड द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. सौर ऊर्जा जी आहे ही पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब होते, झाडांमध्ये ॲब्सॉर्ब होते, पालापाचोळा पाण्यात पडतो, पाण्यातले फिश त्याला खातात. हे पदार्थाचा एक्सचेंज होत असतो, एनर्जीचा एक्सचेंज होत असतो. आता हे आपण जर बंद केलं, आणि हे बंद झालेलंच आहे कारण आपण इथे सगळी बाहेरनं डेब्री आणून टाकली आहे, इथे रॉक्स टाकले, आणि हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की ही जी एम्बँकमेंट आहे याचं एकच कारण आहे, मग ह्याला इकॉलॉजिकली डेड करून टाकलं आहे आपण. सो व्हॉट इज द रिझन वी हॅव क्रिएटेड दॅट? वी हॅव ओनली क्रिएटेड इट फॉर वन रिझन विच इज एस्थेटिक्स, ब्युटिफिकेशन एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वी आर गेटिंग अ लॉट ऑफ FSI. तुम्हाला इथे दिसतंच आहे की जो 2 वर्षापूर्वी आला असतात तर हे खड्डा होता इथे, आणि आज इथे फ्लॅट झालेला आहे. इथे FSI मिळाला, इथे आपल्याला स्टॉल लावता येतील, खाण्याचे हे लावता येतील, मॉनिटाईज करता येईल. आपल्याला कन्सल्टंटनी सांगितलेलं आहे यू कॅन मॉनिटाईज द न्यू FSI अँड क्रिएट मनी आउट ऑफ इट. सो दॅट्स अबाउट द एम्बँकमेंट्स. थँक्यू सर. सो आय जस्ट वॉन्टेड टू नो की ही लेवल आत्ता आपण इथे उभे आहोत. कॅन यू टेल मी की आपण आत्ता इथे उभे आहोत पण काही वर्षांपूर्वी वी वर ॲट द रिव्हर लेवल? डू यू मीन टू से दॅट? म्हणजे हे जर का आत्ता भराव घातला नसता तर आपण आता रिव्हर लेवलमध्ये असतो. हां, बरोबर. थोडं पुढे आलात तर लक्षात येईल की आता आपण ही एकसुरी लेवल केली. आपण सगळीकडे मानव जिथे जातो तिथे मोनोकल्चर करतो. इथे स्लोपचं पण आपण मोनोकल्चर सारखं करून टाकलं आहे. द स्लोप इज गोइंग टू बी द सेम एव्हरीवेअर फ्रॉम बन गार्डन ब्रिज टू म्हात्रे ब्रिज. तर हे कधीच नसतं नदीमध्ये, वर खाली असते. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला पाण्याला पोचता येतं, काही ठिकाणी पाणी खाली असतं. तुम्ही कुठल्याही नदीवर नॅचरली हे बघितलं तर होतं. आणि दीज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल निशेस. तिकडे हॅबिटॅट्स क्रिएट होतात, तिकडे ब्रीडिंग ग्राउंड्स काही ठिकाणी क्रिएट होतात, काही ठिकाणी इट इज बिकम्स इनॲक्सेसेबल, तिकडे मग रूस्टिंग चांगलं होतं. तर हे सगळंच आपण आता एकसुरी करून टाकतोय आणि दिस इज बिकमिंग दॅट. तो आज आपण जे इथपर्यंत वरती दिसतोय ते जर 1 वर्षापूर्वी असतो तर खाली असतो कदाचित, दुसऱ्या ठिकाणी थोडेसे वरती असतो. हे सगळं गेलेलं आहे. त्यामुळे एम्बँकमेंट ही इतकी आर्टिफिशियल करून टाकली आहे. त्यामुळे नॅचरल मटेरियल्स वापरतो ह्याच्यात काहीच कौतुक. म्हणजे ही सगळी दिसते सपाटी डेब्रीनी भरलेलं आहे आता, आणि आपल्याला लेवल चेंज झाली. माती आहे, तुम्ही जर खाली बघितलं तर ही तुम्ही माती बघितली तर ही सगळी डेड सॉईल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर कुठल्याही बिया लावल्या आज आणून तर ह्या बिया येणार नाही आहेत. दिस इज मिनरल सॉईल मिक्स विथ सिमेंट. आणि ही जर आपण एम्बँकमेंट क्रिएट केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आर्टिफिशियलीच झाडं लावायला लागतील आणि दुसरीकडनं माती आणून, म्हणजे आज आपण डोंगर दुसरीकडनं आणून इकडे एम्बँकमेंट टाकलेत, आता उद्या आपण माती दुसरीकडनं आणून याच्यावर टाकून इथे आपण झाडं लावणार आहोत. म्हणजे ही जी करंजाची नॅचरली ग्रोईंग झाडं आहेत ही कॉम्पिटिटिव्हली उगलेली आहेत आणि ही प्रचंड ॲडॅप्ट झालेली आहेत ह्या कॉम्पिटिशनला. उद्या आपण जेव्हा आर्टिफिशियल प्लांटेशन्स करू तेव्हा ती वी आर टेकिंग केअर ऑफ देम. सो their survival rates are lower, त्यांना diseases, they are susceptible to many more things in these circumstances. तर ही माती बघा ना, आता ही कुठल्या प्रकारची माती आहे ही मला कळत नाही. म्हणजे राडारोडाच आहे हा चक्क. आता आपण झाडांच्याकडे जर बघू तर आता ही सगळी करंजाची झाडं आहेत आणि ही पूर्ण झाडांची रेस इथे थांबलेली आहे. पूर्वी जर 1 वर्षापूर्वी तुम्ही आला असतात तर हे सगळी इथपर्यंत झाडं होते आणि ही खालती लेवलला गेलेली होती. तर ही सगळी झाडं काढून टाकली आहे. ते तुम्हाला साफ दिसतंय बघा. हा रस्ता फार छान ब्रॉड रोड करून दिला आहे आपल्याला त्यांनी आणि सगळी झाडं घालवली आहेत. मनपाने आपल्याला ट्री फेलिंगच्या पब्लिक हिअरिंगमध्ये सांगितलं की आम्ही फक्त नॉन नेटिव्ह ट्रीज काढणार आहोत, सुबाबूळ काढणार आहोत, कुबाबूळ काढणार आहोत, अशी वेगवेगळी त्यांनी नावं घेतली. सर्वात मोठं इन्व्हेजिव्ह नॉन नेटिव्ह व्हेजिटेशन जे आहे ते माझ्या डाव्या हाताला आहे, ते वॉटर हायसिंथ आहे. ह्या वॉटर हायसिंथबद्दल मनपामध्ये काहीही वाचाळता नाही आहे, कोणीही काही बोललेलं नाही आहे की हे नॉन नेटिव्ह व्हेजिटेशन, हे इन्व्हेजिव्ह व्हेजिटेशन जे नदीला घातक आहे ते कसं काढणार, ते कसं त्या DPमधनं होणार आहे, ते काही नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये
कुठेही फॉस्फेट लोडिंग कमी करणं, नायट्रेट लोडिंग कमी करणं, न्यूट्रिएंट लोड कमी करणं डोमेस्टिक, ह्याच्यासाठी काहीच आर्थिक तरतूद नाही आहे, बजेटरी आउटले नाही आहे. त्यामुळे वॉटर हायसिन जे आपण साबरमतीमध्ये बघतोय की वरनं जे फोटोज येत आहेत आज न्यूजपेपरमध्ये, साबरमती पूर्ण हिरवी दिसते, इट इज फुल ऑफ हायसिन. त्यामुळे हा तिकडचा ब्युटिफिकेशन प्रकल्प झाल्यावरही हायसिनवर काही काम नाही झालं आणि इथले तुम्ही नॉन नेटिव्ह व्हेजिटेशन काढण्याची घाई करताय. म्हणजे लिटरली हे दररोज हे काम पुढे रेटलं जातं आहे आणि इथली झाडं कापली जात आहेत. आता तुम्ही या झाडावरती बघितलं तर सगळ्यांवरती पंचनामा केलेले आहेत आणि त्या पंचनाम्यावर लिहिलेलं आहे की विकासाला अडथळा या झाडाचा. तर विकासाला अडथळा असे लिहिलेली जी झाडं आहेत ती सगळी जाणार आहेत. त्यामुळे आज आपण जे रेकॉर्ड करतोय तेवढी तुम्हाला दिसतील. तुम्ही एक 6 महिन्यांनी आलात तर ही कुठली झाडं दिसणार नाही आहेत. आणि ही सगळी करंजाची झाडं आहेत बघा. करंजाचं रिजनरेशन प्रचंड आहे. नॉन नेटिव्ह ट्रीज आहेत पण ती खूप छान आणि अतिशय वयस्कर झाडं आहेत. म्हणजे मोठे वृक्ष आहेत हे जे बन गार्डनमध्ये बांधलेले लागवड झालेली आहेत. आता हे नॉन नेटिव्ह वृक्ष कशाला काढताय तुम्ही? इतके वर्ष जुने जे झाडं आहेत ते सुद्धा इकॉलॉजिकल सर्व्हिसेस देत आहेत आपल्याला. बरं हे रेन ट्री वगैरे जे दिसत आहेत हे काही इन्व्हेजिव्ह नाही आहे, ते काय असं वेड्यासारखं वाढत नाही ग्लिरिसिडिया आणि सुबाबूळसारखं. त्यामुळे ह्या झाडं काढण्याचं काय प्रयोजन आहे कोण असतो? बरं ह्या सोडून ह्या व्यतिरिक्त अनेक झाडं इथे आहेत, झाडोरा आहे तो सगळा साफ केलेला आहे आणि नॉन नेटिव्ह व्हेजिटेशन हायसिन्थ जे आहे त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. आता ही समोरची जी एम्बँकमेंट आहे ती बऱ्यापैकी पूर्ततेला आलेली आहे, पूर्णत्वाला आलेली आहे असं आपल्याला दिसतंय. तर ह्या एम्बँकमेंटवरती बघा तुम्ही काय केलेलं आहे. इकडे स्टोन पिचिंग केलेलं आहे विच इज अगेन गोइंग टू हॅव द सेम इश्यूज दॅट वी टॉक्ड अबाउट की दिवसभर हीट सोकअप करतील. दुसरी गोष्ट म्हणजे सॉईल कुठे मिळत नाही आहे पाण्याला, त्यामुळे तो इंटरफेस घालून टाकला आहे आणि आर्टिफिशियल केला आहे. तिसरं म्हणजे हे कुठले तरी गवताचा प्रकार लावला आहे जो आपल्याकडे इतका असा म्हणजे गवत व दिसणं हे ऑडच आहे. इथे झाडं पाहिजेत. तुम्ही जर प्लांटेशन बघितलीत ना ती बरोबर 12-15 फुटावरती छान मोठ्या आळी करून केलेली प्लांटेशन्स आहेत. ही त्यांच्या कल्पनेतली रायपेरियन व्हेजिटेशन आहे. त्यामुळे रायपेरियन व्हेजिटेशन म्हणजे कुठलंही त्यांनी बेसिक सायन्सचं टेक्स्टबुक जरी उघडलं असतं तर रायपेरियन व्हेजिटेशन आणि रायपेरियन एम्बँकमेंटची डेफिनेशन आहे. पण त्यांच्या DPRमध्ये प्रत्येक एम्बँकमेंटला रायपेरियन एम्बँकमेंट म्हटलेलं आहे जे पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. तर हे कुठलंही रायपेरियन एम्बँकमेंट नाही, हे आर्टिफिशियली क्रिएटेड एम्बँकमेंट म्हणा तुम्ही, याला रायपेरियन म्हणू नका कृपया. आत्ता आपण जी नॅचरल एम्बँकमेंट बघितली आहे ना ती बनवण्यासाठी हे नॅचरल इक्विपमेंट इथे आणलेत बघा. इथे तुम्हाला बॉबकॅट्स दिसत आहेत, JCBs दिसत आहेत, डंपर्स दिसत आहेत. हे सगळे नॅचरल इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यामुळे आपली ही छान नॅचरल एम्बँकमेंट तयार होती आहे. आत्ता मी ज्या लेवलला उभा आहे त्याच्याही खाली लेवल होती. ही बघा इथे साधारण एक 5 फूट खाली ही लेवल होती आणि तो भराव टाकत गेले. तुम्ही आत्ता जर बघितलं तर मी साधारण नदी पात्राच्या 5 फूट वरती आहे. हे डंपर्स आणि JCBs आणि हिताची जी इक्विपमेंट आहे ती तशीच आहे आणि थोडं मागे वळून बघा. आता ही लेवल जी आहे ना ही जवळजवळ 15 फूट तरी वाढलेली आहे. अजून थोडं डावीकडे बघितलं तर लेवल 20 फुटाच्या वरती वाढलेली आहे. म्हणजे हे स्पष्टपणे लक्षात येतं की नदीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये भराव टाकला जात आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे तर काटछेद कमी झालेला आहे नदीचा. म्हणजे नदीचा क्रॉस सेक्शन कमी झालेला आहे आणि नदीचा क्रॉस सेक्शन कमी झाल्यावरती 2 गोष्टी होतात. एक म्हणजे हाय फ्लड लाईन उचलली जाते आणि दुसरं म्हणजे फ्लोचा फोर्स वाढतो. तुम्ही जेव्हा प्रेशर कमी करता जेव्हा वेलॉसिटी वाढवता. त्यामुळे आता वेन यू reduce the cross section of the river, the velocity of the flow of water will certainly increase. बर्नॉलीज थिअरम आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, हा निसर्गातला एक नियम आहे. आणि जेव्हा आपण फ्लो ऑफ द वॉटर इन्क्रीज करतो तेव्हा इरोजन इन्क्रीज होतं. त्यामुळे हे इरोजन जे होत आहे हे डाऊनस्ट्रीम पुढे उजनीपर्यंत होत राहणार आहे आणि त्याचे रिपरकशन्स पुढे होतील. तर हा कुठेही विचार DPRमध्ये लिहिलेला नाही आहे आणि हा काटछेद जो कमी झाला आहे त्याच्यामुळे नदीची वहन क्षमता ही स्पष्टपणे कमी झालेली आहे. याला तुम्हाला कॅल्क्युलेशन बघायची काही जरूर नाही, तुम्ही जागेवर आलात तर तुम्हाला दिसतंच आहे इथे. ओके सर, वेलॉसिटी विल इन्क्रीज आणि वहन क्षमता म्हणजे सो वेलॉसिटी विल इन्क्रीज अँड द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द रिव्हर विल रिड्यूस कारण क्रॉस सेक्शन इज रिड्यूस. So Vahanta is for capacity of the river to hold water. Capacity of the river to carry water. Carry water. Okay. So gushing water आता येणार आणि ते पुढे ढकललं जाणार म्हणजे it might not stay in this river, is it so? बरोबर, पण ते होत नाहीये म्हणून आपण 4 बराजेस बांधतोय.
म्हणजे नदीमध्ये पाणी ठेवायचं याच्यासाठी DPRमध्ये 4 बराजेसची सोय केलेली आहे. तर तुम्ही जेव्हा बराजेस बांधता तेव्हा आर्टिफिशियल वॉल्स बांधता, देन यू कन्वर्ट अ फ्लोईंग वॉटर इकोसिस्टम इन टू अ स्टॅटिक वॉटर इकोसिस्टम. आणि ते झाल्यावरती त्यामध्ये व्हेजिटेशन चेंज होतं, त्याची प्युरिफिकेशन कपॅसिटी वेगळी असते, इकॉलॉजिकली डिसिमिलर आहे ते दोन्ही इकोसिस्टम. त्यामुळे हाही एक मोठा जादू करणार आहे आपल्या इथे, आणि जे आपल्याला त्याच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन नाही सायन्समध्ये. सर आपल्याला इथे कुठे बराज दाखवू शकाल का, म्हणजे व्हॉट इज मिनिंग ऑफ बराज, आय वुड लाईक टू नो. हां, तर बंड गार्डनला आत्ता आपण जिथे उभे आहोत ते पूर्वी जो बंड बांधलेला होता ब्रिटिश काळी, तर तो बंड आहे, दॅट इज अ बराज. तर हा रिपेअर होणार आहे आणि याच्या मागे अजून 3 बराजेस येणार आहेत असं तुमच्या DPRमध्ये लिहिलेलं आहे. तर बराज इज नथिंग बट अ वॉल ऑफ द हाईट विच डज नॉट एक्सीड दॅट ऑफ द नॉर्मल लेवल ऑफ द वॉटर, आणि त्याला स्लुईस गेट्स असतात. तर ते गेट्स ओपन करून तुम्हाला पुढे नेता येतं. पण बराजेसनी बऱ्याचशा अननॅचरल गोष्टी होतात. Okay, so in past also there were barrages, but they were minimal, and we Oh. want minimal barrages in our rivers, हो, and not more than. पास्टमध्ये नदीत काय होतं आणि फ्युचरमध्ये काय होतं याचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे आपण बघायला पाहिजे, तो क्लायमेट चेंजच्या लेन्समधनं बघायला पाहिजे. आता टेरीच्या रिपोर्टमध्ये असं दिलं आहे की बाय 2030 पुणे माइट गेट अ रेनफॉल विच एक्सीड्स 37% ऑफ द नॉर्मल रेनफॉल. इन सच कंडिशन्स the carrying capacity of the river we are reducing, the cross section we are reducing, we are creating barrages. All this is going to lead to catastrophic impacts on society, and which we can never predict in a model. कुठल्याही मॅथमॅटिकल मॉडेल किंवा एक्सेल मॉडेलिंगमध्ये हे प्रेडिक्ट होणार नाही. आता हा जिओ टेक्स्टाईल्सचे रोल्स आणून इथे बंड गार्डनपाशी ठेवले. त्याची रुंदी बघा, साधारण 20 फूट तरी रुंदी आहे, आणि ह्याची क्वांटिटी बघा, म्हणजे ही माझ्या मते आत्ता फक्त 10-15% क्वांटिटी उरली आहे, कारण बाकीची सगळी घालून टाकली आहे. तुम्ही इथे जवळ आलात तर इथे दिसेल तुम्हाला हे 50 मीटरचा रोल आहे, आणि रुंदी 100 मीटरचा रुंदी आहे आणि 5 मीटरची लांबी आहे. असे हे रोल्स पडलेले. तर हे सगळे आपल्या नदीच्या एम्बँकमेंटमध्ये नॅचरल मटेरियल्स जाणार आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की इथे टो वॉल्स बांधलेले आहेत, आणि हे टो वॉल्स का आहेत, कारण आपल्याला हे सगळं याच्यावरती पूर्ण स्ट्रक्चर करायचं आहे पिचिंगचं. त्यामुळे हे टो वॉल्स जे आहेत ते सिमेंट आणि कॉन्क्रीटचे आहेत. ह्याला हे माझ्या मते नॅचरल मटेरियल नाही आहे. आय कुड बी रॉंग, बट RCC आणि सिमेंट आणि कॉन्क्रीट जिथे येतं त्याला आम्ही नॅचरल मटेरियल म्हणत नाही. त्याच्यावरती हे दगडं लावणार आहेत आणि त्याच्यावरती हे जिओ टेक्स्टाईल येणार आहे. तो हे आता लेअरिंगचं काम चालू झालं इथे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर इथे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसत आहेत. इकडे डक्स आहेत, इकडे कूट्स आहेत, इकडे पॉन्ड हेरन्स आहेत, सगळ्या प्रकारचे. आणि ह्या सगळ्यांचं आता इंटरॅक्शन विथ द बँक इज गोइंग टू एंड बिकॉज ऑफ दीज टो वॉल्स आणि जिओ टेक्स्टाईल. आता मी जिथे उभा आहे ना, तो साधारण मुळा मोठा बर्ड सँक्च्युरी किंवा सालीम अली बर्ड सँक्च्युरी आपण ज्याला म्हणतो, तो एरिया, त्या एरियाच्या जवळ आहोत. इथे आपल्याला दिसतंय की वाळूंजचं रिजनरेशन आहे. हे अगदी यंग वाळूंज आहेत, आणि इथे छान पद्धतीने वाढत आहेत. इथे काही मध्ये करंज आहे, इथे बेट आहे, आयलंड आहे. आणि इथे तुम्ही जर थोडंसं वाळूंच्या इथे खाली बघितला तर हा सगळा राडारोडा जो टाकलेला आहे इतक्या वर्षाचा, त्याचा ढीग साठलेला आहे, आणि आता तो जाणार आहे. आणि तिकडनं जाऊन मग मी जिथे उभा आहे तो पिचिंग केलेल्या आर्टिफिशियल किंवा नॅचरल एम्बँकमेंटवर उभा आहे. तर हे सगळे वाळून वगैरे आता हे सगळं डेड होणार आहे, कारण इथे मध्ये तुमचा विचित्र पद्धतीने एक एम्बँकमेंट येईल. इकडे रायपेरियन व्हेजिटेशन आहे. आता वाळूंज आणि करंज, पार जांभूळ, सीता अशोक हे जे सगळे वृक्ष आहेत हे आपली टिपिकल नदी पात्रात किंवा नदीच्या काठावरची एम्बँकमेंटवरची व्हेजिटेशन आहेत. आणि ती घालवून आज तुम्ही दुसरे वेगवेगळे बोगनवेल आणि हे ते सगळं, म्हणजे त्या DPRमध्ये जर तुम्ही लिस्ट बघितली की रायपेरियन व्हेजिटेशन म्हणून आम्ही काय लावणार आहोत, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 25% झाडं नॉन नेटिव्ह आहेत आणि जवळजवळ 25% नॉन रायपेरियन आहेत. त्यामुळे ओव्हरऑल 50%च्या वरती जी झाडं ते लावत आहेत विच विल नॉट बी सुटेबल फॉर दिस हॅबिटॅट, पण इट विल बी सुटेबल फॉर द मॅनिक्युअर्ड हॅबिटॅट. म्हणजे हे आपण जे ब्युटी पार्लरमध्ये नेतोय त्या हॅबिटॅटला ते सुटेबल. सर मला सांगा, हे आता दुसरी झाडं जशी लागतात
आपण घेतलं झाड लावून टाकलं, बी लावतो, फांदी लावतो, सगळं लागतो, मग वाळुंजाचं पण लागेल ना. सगळीच झाडं लागतील. झाडं तुम्हाला परत वाढवता येतात, सीड्स जर्मिनेट होतात, ते सगळं आहे. पण नॅचरली उगवलेली झाडं ही कॉम्पिटिटिव्ह स्पेसमध्ये खूप तगडी असतात, कारण दे हॅव ग्रोन टुवर्ड दिस साईज, दे हॅव कम्पिटेड विथ दी अदर स्पीशीज अँड दे आर नाव सर्वायविंग. सो त्यांचं इकॉलॉजिकल फंक्शन हे जास्ती स्ट्रॉंगली आणि इफेक्टिव्हली होत असतं, यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. तुम्ही जेव्हा सुशोभीकरणासाठी झाडं लावताना तेव्हा त्यांची खूप काळजी घ्यायला लागते आपल्याला, आणि ती काळजी घेऊन मग ते वाढतात, आणि मग तरी त्यांची हेल्थ आपण बघतोच की कसे पुण्यामधली झाडं आहेत, त्यांची तब्येत कशी असते. म्हणजे सर यू मीन टू से नॅचरल काढायचं आणि तिथे मॅनमेड लावायचं, विच शुड नॉट बी द केस. करेक्ट. आणि तुम्ही जर नॅचरल काढून मॅनमेड लावलं तर ही आता बर्ड सँक्च्युरी राहणार नाही आहे. आत्ता मी इथे उभा आहे, तिकडे मला ग्रे हेरन्स दिसलेत, पर्पल हेरन्स आहेत, पेंटेड स्टॉक्स उडत गेले, इकडे युरेशियन कूट्स आहेत, प्रचंड वेगवेगळे रडी शेल्डक्स तिकडे रुस्टिंग करताना मागच्या वेळेसच आपण बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्या नाहीशा होतील किंवा त्या अजून डाऊनस्ट्रीम जातील. सी, बर्ड्स कॅन मूव्ह अवे टू अदर लँड्स, बट इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आर कम्प्लिटली ॲबसेंट, गोइंग टू बी ॲबसेंट हिअर. ओके. सो हा वाळूंज जाणारच आणि तो परत कधी उगवणारच नाही. काय आता काही कल्पना नाही. सर, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पर्टिक्युलरली सॅलिक टेट्रास्पर्मा वाळुंज? तेच मी म्हटलं तसं की रायपेरियन व्हेजिटेशन आहे. ह्या पर्टिक्युलर झोन म्हणजे इंटरफेस बिटवीन द ॲक्वेटिक अँड द टेरिस्ट्रियल इकोसिस्टम. ह्या इंटरफेसमधलं टिपिकल झाड आहे, आणि इट हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल रोल इन द रिव्हराईन इकोसिस्टम, म्हणजे वॉटर प्युरिफिकेशनमध्ये, हॅबिटॅटमध्ये, प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेसमध्ये, फ्लड कंट्रोलमध्ये. त्यांच्या मुळात एका पर्टिक्युलर पद्धतीने लूज आणि वॉटर लेडन सॉईलमध्ये उभे राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस अशा रायपेरियन व्हेजिटेशनमध्ये मिळत असतात. डू यू थिंक सर दे विल बी रिमूव्हिंग दिस आयलंड ऑल्सो बाय एनी चान्स? Is there a possibility, because we are hearing there are been dynamites been put, outcrops, basalt rocks are there in the island. So do you think they have to remove the island because there will be increase of water in it? हां, तर म्हणजे आता हे पर्टिक्युलर आयलंड काढतायत की नाही हे आपल्याला कल्पना नाही आहे, पण DPRमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की एक्स्कवेशन केलं जाणार आहे आणि देर विल बी सम अमाऊंट ऑफ डीपनिंग ऑफ द रिव्हर. ऑब्व्हियसली डीपनिंग त्यांना करायला लागेल, कारण त्यांची क्रॉस सेक्शन काठछेद कमी केलेला आहे. काठछेद कमी केल्यावरती यू हॅव टू गो डाऊन. इफ यू डोंट गो डाऊन द हाय फ्लड लाईन्स विल कम अप. त्यामुळे ते पाणी मग फार पुढेपर्यंत येईल, मग ब्लू लाईन, रेड लाईन अजून आत एक्सटेंड येईल. तो पाण्याची लेवल इज मेजर्ड बाय इन 2 ॲक्सिस, एक एक्स ॲक्सिसमध्ये आणि एक वाय ॲक्सिसमध्ये. एक्स ॲक्सिसमध्ये जे आपण म्हणतो त्याला ब्लू लाईन, रेड लाईन म्हणतो, आणि वाय ॲक्सिसमध्ये हाय फ्लड लाईन, लो फ्लड लाईन म्हणतो. तर ह्या हाय फ्लड लाईन अजून वाढू शकेल आणि ब्लू आणि रेड लाईन्स अजून आत जातील. मग हे नको असेल तर त्यांना डीपनिंग करायला लागेल, आणि डीपनिंगमध्ये त्यांनी बजेटरी प्रोव्हिजन टाकली आहे. त्यामुळे मग हे आज आपल्याला जे डायनामाईटचे आवाज दिसले ते कदाचित हे इथले बसॉल्टचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते उडवायचे सुद्धा असू शकतील. सो वी आर destroying our own heritage also, isn't it? No, in this, we are because basalt, तुम्ही डिस्ट्रॉइंग का म्हणताय असं DPR म्हणतो. okay, this is not at all destruction but This is not destruction, beautification. this is beautification. Okay, so this would have not been the case. आता म्हणजे मियांडर वगैरे सर राहणारच नाही, सगळ्या स्ट्रेटिंग ब्युटिफिकेशन मध्ये सगळं ऑल स्ट्रेटन अप. अगदी म्हणजे शिस्तच लावतोय आपण नदीला आता, म्हणजे माझ्यासारखीच राहिली पाहिजे.